तर आता आपला हा मित्र आहे परेश, तो या पाईपामध्ये आतमध्ये जाणार आणि भाजी घेऊन येणार आहे। असं काय टाक आई शपथ। नमस्कार मंडळी, प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजकरवरती। तर मी सध्या बेलापूरमध्ये आहे आणि निघालोय काहीतरी कंटेंट म्हणजेच व्हिडिओच्या शोधामध्ये। थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला माहिती पडलं असेल की आज आपण काय करणार आहोत, पण माझ्यासाठी अजून सस्पेन्स आहे। तर बघूया आज आपल्याला व्हिडिओमध्ये काय बघायला भेटते ते। तर मंडळी, आता मी आलोय द्रोणागिरी आई मातेच्या मंदिरामध्ये आणि तुम्ही उरण करंजाचा प्लॅन करत असाल तर नक्की इकडे एकदा व्हिजिट करा। मस्त शांत वातावरण आणि चांगला क्लायमेट भेटतो इकडे आणि आपल्या गावाचा टॉप व्ह्यू पण बघायला भेटतो। आणि आता मी इकडे एक ड्रोन शॉटही घेतलाय, तर तुम्ही मस्तपैकी ड्रोन शॉट एन्जॉय करा। तिथपर्यंत मी आपला जो मच्छीमारीचा कंटेंट आहे जो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचा शोध करतोय। चला। तर मंडळी, आता आपण आलोय करंजा गावाच्या कोंढरी पाड्यामध्ये आणि आपल्यासोबत आहे संदेश आणि परेश। तर हे लोक आले तिकडे बाजी पकडण्यासाठी, बाजी काढण्यासाठी, म्हणजेच कालवाचे गोले, बरोबर ना। तर आता आपला हा मित्र आहे परेश, तो या पाईपामध्ये आतमध्ये जाणार आणि बाजी घेऊन येणार आहे। असं काय टाक आई शपथ। मित्रांनो, तुम्ही बघताय हा कालवाचा गोला यांनी काढलाय। हा, या कालव्याच्या गोल्या आतमध्ये तो असेल ना खाद्य पदार्थ। म्हणजे पहिले आपण ते कालव काढणार आणि त्या जाळीमध्ये भरणार आणि त्याच्यानंतर त्याच्यामधलं गोळे काढणार ना रे परेश। हा, तर इकडे तुम्ही बघताय परेशला बाजी काढताना, याला बाजी पण म्हणतायत। आणि इकडे आपला मित्र संदेश रेडी होतोय, तो आतमध्ये जाणार दिसतोय तुम्हाला। Feel free, and I just wanna be me. Yeah, I just wanna go so crazy. I just wanna be a freak. Yeah. मग हे गोळे काय आतमध्येच भेटतात, बाहेर असे भेटत नाही? बाहेर पण भेटतात। तुम्ही बघताय हा एक ब्रिज आहे आणि या ब्रिजमध्ये पाणी जाण्यासाठी, बाहेर येण्यासाठी आणि भरतीच्या टायमिंगला पाणी आतमध्ये जाण्यासाठी हे पाईप बनवलेले आहेत आणि त्याच पाईपामध्ये आपले मित्र गेलेले आहेत आणि बाजी म्हणजे कालवाचे गोले काढत आहेत। आता आपला मित्र गिरीश चाललाय आतमध्ये। आता आपला हा कॅमेरा तो घेऊन जाणार आणि मी नंतर वरनं व्हॉइस ओव्हर करणार। थांबा गिरीश, कॅमेरा देतोय तुला। दाखव कसं काढून दाखव। भरपूर डिफिकल्ट आहे ना बरं काढायला, जाम मुश्किल आहे। नवीन माणूस आले तर साप फाटून जाईल इथून। काढला काय इकडे जाऊ दे, असं असं काय। किती टाइम लागतो म्हणजे असं तर काढायला? किती टाइम जातो असं काढायला? काढायला एक 5 ते 3 सेकंद, पण पूर्ण भरण्यासाठी जवळपास 1 तास जातो। 1 तास जास्त होतं ना? जास्त। समजतं का सांगू तुम्हाला काय तिथे आहे म्हणून? हात फिरवून असं समजतो ना, उठून जास्त आहे, उठून तर जास्त आहे। बरं, उंच भाग आहे असा। इथं नॉर्मली बघितलं तर काहीच दिसणार काय दिसत ना। बरोबर, हा असा उंच भाग आहे असा। हा उंच भाग आहे, हा असा उंच भाग। काय ते तापून बघायला लागतं आपल्याला, चेक करायला लागतात। पूर्ण भरण्यासाठी आम्हाला 1 तास तर जायला गेलं। भरायला 1 तास आहे ना? ह्याच्यापेक्षा मोठी साईज असते कधी कधी।
आहे काय? मेहनत पण भरपूर आहे तुम्हाला काढायला बोलल्यावर. हे आता घरी नेऊन घरी फोडायचे, त्यातलं आतलं मटेरियल काढायचं. बरोबर, आतलं मटेरियल काढून मग तो पुन्हा साफ करायचा. साफ करायचं त्याच्यासोबत. काय का बनवते का? याच्यातून कालव्याचं गोळे म्हणतात ना, ते मिळते याच्यातून. कालवण फ्राय वगैरे सर्व काही करू शकतो. आता काय साईडला वाव जबरदस्त. ते वरचं काढावं लागतो का ते? आता लागू शकतो आपल्याला. तर मित्रांनो, तुम्ही हा बघताय, आपला मित्र परेश त्या पायपामधनं बाहेर आलाय. एवढ्या मोठ्या त्यांनी एवढा हे लोड आणलाय म्हणजे बाजींचा. आता परेश याच्यामधनं ते काळव काढणार तू? ते घरी गेल्यावर काढणार. आणि तुम्ही बघताय मित्रांनो, भरपूर बाजी भेटलेल्या आहेत आपल्याला. आणि हे काय करणार तुम्ही? मार्केटमध्ये विकणार की घरी खाणार? मार्केटमध्ये विकणार, काय खाण्यासाठी. अच्छा अच्छा. तर काय रेट काय याचा मार्केटमध्ये? एक पिस्ता तरी 10 रुपये भेटतं. एक पिस्ता 10 रुपये. आणि किलो मागे किती? किलो नाही, ते असेच नगावर. नगावर जातात. 10 ते 15 रुपये नग. आणि हे हिरवा आहे ते काय? हे शिंपले आहेत. पण हे चांगलं असतं ना आपल्या शरीरासाठी हे भाजी. मित्रांनो, परेश आपला भरपूर भाजी म्हणजेच काळवाचे गोळे घेऊन आलाय. आणि गिरीश, तूही आतमध्ये गेला होतास, कसं वाटलं तुला? एकदम डिफिकल्ट आहे रे. हां, भरपूर डिफिकल्ट आहे ते. भरपूर डिफिकल्ट आहे ना, म्हणजे खूप स्ट्रगल आहे ना हे काढण्याच्या मागे. हे जे आहे ना, लागायचे चान्सेस भरपूर आहे आतमध्ये. हां, हे लागणारच तुला हे ओपन मध्ये. यासाठी पूर्ण बॉडी कव्हर पाहिजे. पण तू गेलास, त्यासाठी धन्यवाद. म्हणजे एक चांगला आपल्याला काहीतरी एक्सपिरियन्स, नवीन एक्सपिरियन्स भाजी काढायचा बघायला भेटला. तर मित्रांनो, आता गिरीश तुम्हाला याच्यामधला जो जीव आहे, गोळा आहे, तो काढून दाखवायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये हिरा वगैरे भेटू शकतो का आपल्याला? याच्यात नाही, ते आतमध्ये असतात ना, ते आपले याच्यामध्ये हे भेटतो, मोती भेटतात. मोती. हां, मोती. याच्यामध्ये मोती नाही भेटत. हां, खोल समुद्रामध्ये असतात ना, त्याच्यामध्ये मोती. अच्छा, तो प्रकार अलग आहे काय? तो प्रकार हा वेगळा, हा प्रकार वेगळा. तर मित्रांनो, तुम्ही बघताय गिरीशनी उघडलेला आहे. आणि हा जीव आहे त्याच्यामधला, याला म्हणतात बाजी ना. बाजी, काळवातले गोळे. इंग्लिशमध्ये काय बोलतात? इंग्लिशमध्ये ऑयस्टर म्हणून म्हणतात. ऑयस्टर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एका छोट्याशा खाडीमध्ये होतो, जिथे एक हा ब्रिज आहे. ब्रिजच्या पाईपलाईन खालीमध्ये आपण बाजी शोधण्यासाठी गेलो होतो. आणि भरपूर प्रकारच्या बाजी आपल्याला बघायला भेटल्या. माझ्यासाठी हा काहीतरी नवीन एक्सपिरियन्स आहे, कारण मी लहानपणी जायचो आणि एवढ्या मोठ्या प्रकारचा कालव मी अजूनपर्यंत नव्हता बघितला, जो आपल्याला नुकताच परेशनी दाखवला. तर मला तर या व्हिडिओमध्ये मजा आली. तुम्हाला कसं वाटलं ते जरूर कमेंट करून सांगा. या व्हिडिओमधला जो पाईपलाईनच्या आतमधला जो फुटेज होता, तो गिरीशनी शूट केला आहे. तर कसं वाटलं तेही कमेंट करून सांगा. आणि जर आवडला तर गिरीशसाठी नक्की एक लाईक करा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बाजी कसे काढतात, कालवाचे गोळे कसे काढतात, ऑयस्टर ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ते कसे बाहेर काढतात आणि त्याचा कसा खाद्यपदार्थ बनवतात, तो या व्हिडिओमध्ये आपण दाखवायचा प्रयत्न केला. तर व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. सांगा, आपला एक मित्र आहे जो मच्छीचे व्हिडिओ वगैरे टाकतो. आणि भेटत राहा चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल दॅन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. बाय गिरीश. थँक्यू. जहवलीच्या पाटला बसलास कंच बाजूला, धरण बसून शिकायर करतस.